आता पुन्हा एक प्रश्न आहे. पुनर्जन्माचा सिद्धांत हा बुद्धांनी लावलेला अत्यंत महत्त्वाचा शोध आहे, कारण बुद्ध हे खरे वैज्ञानिक आहेत. सामान्य माणूस म्हणतो माझे जन्माला येणे ही ईश्वराची लीला आहे. सामान्य माणूस असं म्हणतो की मी जन्माला येतो तर मला ईश्वर जन्माला घालतो आणि म्हणून ईश्वराची लीला आहे. हे उत्तर खरे नाही. ना तुम्ही ईश्वराला पाहिला ना त्यांचं पद्धत तुम्हाला माहीत. कोणतीही गोष्ट ईश्वरावर ढकलून मनुष्य आपल्या अज्ञानावर पांघरून घालतो. कारण त्याला सांगता येत नाही पुढे की मी कसा जन्माला आलो. कोणाला सांगता येते का? नाही सांगता येत. बरोबर आहे. पण आपण जर त्याला विचारलं तर बा तू कसं जन्माला आला, नाही परमेश्वर आम्हाला घालतो, परमेश्वर आम्हाला जन्माला घालतो. बरोबर आहे. तर तिथे तो म्हणतो किंवा स्वतःच माहीत नाही की माझी तृष्णा आहे बा, या तृष्णेतून मी जन्माला आलो, तृष्णेमुळे मी जन्माला आलो, तृष्णेनेच मला वारंवार जन्माला घातलं, हे त्याला सांगता येत नाही. त्यामुळे तो म्हणतो की पुनर्जन्माचा सिद्धांत हा बुद्धांनी लावलेला अत्यंत महत्त्वाचा शोध आहे, कारण बुद्ध हे खरे वैज्ञानिक आहेत. सामान्य माणूस म्हणतो माझे जन्माला येणे ही ईश्वराची लीला आहे. हे उत्तर खरे नव्हे. ना तुम्ही ईश्वराला पाहिला ना त्याचा पत्ता तुम्हाला माहीत आहे. कोणतीही गोष्ट ईश्वरावर ढकलून मनुष्य आपल्या अज्ञानावर पांघरून घालतो. आता आपल्याला कोणी विचारलं तुम्ही कसे जन्माला आले, तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कसे जन्माला आले बा, तर काय उत्तर द्याल? नाही बा, कोणीतरी देव आहे वाटते तो देव आम्हाला जन्माला घालते, कोणीतरी आत्मा परमात्मा परमेश्वर आहे बा तो आम्हाला जन्माला घालते. हेच उत्तर आहे. कारण त्याच्या शोधात गेलो का आपण? नाही गेलो. त्याच्या खोलात गेलो का? नाही गेलो. पुढे कोणी म्हणतो भाग्याने जन्म झाला, कोणी म्हणते भाग्यानं जन्म झाला, कोणी म्हणते ईश्वरच सर्व काही करतो, कोणी म्हणते ईश्वरच सर्व काही करतो, जन्म देतो, कटपुतलीसारखा माणसाला तो नाचवतो. अशी धारणा आहे, अशी मान्यता आहे अनेक लोकांमध्ये की हे सगळं ईश्वरच करतो आणि ईश्वर आपल्या ईश्वरावर सगळ्यांना नाचवतो. कोणी म्हणतो हा जन्म म्हणजे दुर्घटना आहे, कोणी म्हणतो हा जन्म म्हणजे दुर्घटना आहे, कोणी म्हणतो हे संयोग मात्र आहे, योगायोग आहे किंवा आमचा जन्म होऊन गेला. बुद्ध म्हणतात हे संयोग मात्र नाही, ईश्वर लीलाही नाही. जिथे ईश्वरच नाही तर तिला लीला कोण करणार? जिथे ईश्वरच नाही तिथे लीला कोण करणार? इतके लोक अनेक जन्म घेत धावत आहेत. इतके लोक जन्म घेतात, मरतात, जन्मतात, मरतात, जन्मतात, मरतात. इतके लोक अनेक जन्म घेत धावत आहेत. हा संयोग वा ईश्वर लीला होऊ शकत नाही. बरोबर आहे. यामागे काही सूत्र असले पाहिजे आणि त्या सूत्राचा शोध भगवान बुद्धांनी लावलेला आहे. बरोबर आहे. मग जन्माला कोण घालते? आपल्यातली तृष्णा, आपल्यातली तृष्णा. आपल्यात किती तृष्णा आहेत? कामतृष्णा. त्या कामतृष्णेतून संसारात जन्माला आले सर्व लोक, पशु पक्षी किडा मुंगी हे जेवढे जन्माला आले असतील ते कशाने आले? कामतृष्णेतूनच आले. आणि जे जे कोणी जन्माला आले त्यांना सुख आवडते, दुःख आवडत नाही, जगायला आवडते, मरायला आवडत नाही. कामतृष्णेतून जन्म होतो, भवतृष्णेतून आपल्याला जगायला आवडते, मरायला आवडत नाही. म्हणजे आपण सतत कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णेचं जीवन जगतो आणि तीच तृष्णा आपल्याला पुन्हा 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 इथे जन्माला घालत असते आणि ते आपण जन्माला येत असतो. तर म्हणतात सूत्र आहे बुद्धाची दृष्टी अत्यंत वैज्ञानिक आहे. बुद्धाची दृष्टी अत्यंत वैज्ञानिक आहे. बुद्ध म्हणतात यामागे कुठेतरी मीच कारण असले पाहिजे. त्याने स्वतःच सांगत आहे आपली स्टोरी, मागच्या जीवनातली स्टोरी ती स्वतः सांगत आहे की मी जन्माला येण्यासाठी मीच कारण आहे. काय म्हणतात शब्दावर? यामागे कुठेतरी मीच कारण असले पाहिजे. आपल्याला जन्म घ्यायचा नाही तर कोणाला घ्यायचा आहे? आपल्याला जन्म घ्यायचा आहे म्हणून आपणच म्हणतो मला जन्माला यायचं आहे. याला कारण कोण असतं? मग आपणच. दुसरं कोणी आहे का? नाही. मी याला कारण मीच असले पाहिजे, कारण जे माझ्या जीवनात होत आहे त्यात दुसऱ्याचा हात कसा का असू शकतो? जे माझ्या जीवनात घडत आहे त्याच्यात दुसऱ्याचा हात असू शकत नाही. जेव्हा भगवंतांना सम्यक समृद्धी प्राप्त होते त्यांच्यातील अज्ञान अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रज्ञेचा प्रकाश पसरतो, तेव्हा त्या प्रकाशात त्यांना दिसतं की अरे हे शरीररूपी घर निर्माण करणारा माझ्यातच लपलेला आहे. अज्ञान अंधकारामुळे जन्मोजन्मी त्याच्या शोधात धावूनही तो सापडत नव्हता. जन्मोजन्मी शोधत घेत होते त्यांचे, कोण आहे बरं हे घर बनवणारा, कोण आहे बरं घर बनवणारा, त्याचा शोध ते घेत होते पण त्यांना तो सापडत नव्हता. बरोबर आहे. आता त्या घर बनवणाऱ्याला मी पाहिलेलं आहे. घर कोण बनवते? मग आपल्यातली तृष्णा. घर कोण बनवते?
आपल्यातली तृष्णा. आता इथे म्हणतात की मी त्या घर बनवण्याला तर मी पाहिलेलं आहे. माझ्यातली तृष्णा हीच हे घर वारंवार बनवित होती. माझ्यातली तृष्णा हेच माझं घर वारंवार बनवत होती. मग घर कोण बनवते? तुम्ही जे जन्माला आले कसे आले? तृष्णेमुळे आले. बरोबर आहे की नाही? तुम्ही कसे जन्माला आले? तृष्णेमुळे. आपल्यात तृष्णा होती म्हणून आपल्याला जन्म घेण्याची इच्छा होती म्हणून आपण जन्म घेत आहोत. बरोबर आहे की नाही? मग इथे आपल्याला बुद्ध अवगत करतात, प्रकाशात आणतात की इथे दुसरं तिसरं कोणी नसून माझ्या मनातली जी तृष्णा आहे की ती तृष्णा मला वारंवार जन्माला घालते, मृत्यूला प्राप्त होते, पुन्हा जन्माला घालते, पुन्हा मृत्यूला प्राप्त होते, जन्मने मरणे, जन्मने मरणे. बरोबर आहे. ज्या दिवशी आमच्या मनातली तृष्णा जर संपली तर आम्ही जन्म घेऊ का? नाही. पण आमच्या मनातली ते जाईन का? नाही. कारण आम्ही कधीच तिला आमच्या मनातून काढू शकणार नाही. कारण आम्ही तिथपर्यंत पोहोचलोच नाही. कुठपर्यंत? तृष्णेपर्यंत पोहोचलो नाही. आणि तृष्णेपर्यंत पोहोचलो नसल्यामुळे आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची इच्छा होते, पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची इच्छा होते. मग इथे काय म्हणतात की अज्ञान अंधकारामुळे जन्मोजन्मी त्याच्या शोधात धावूनही तो सापडत नव्हता. आता त्या घर बनवणाऱ्याला मी पाहिलेले आहे. त्या घर बनवणाऱ्याला मी पाहिलेलं आहे. माझ्यातील तृष्णा हीच हे घर वारंवार बनवित होती. माझ्यातील तृष्णा हीच वारंवार हे घर बनवित होती आणि वारंवार मला दुःखात टाकीत होती. कारण शब्द बघा, ही तृष्णाच मला वारंवार या घररूपी घरामध्ये ढकलत होती आणि पुन्हा पुन्हा ती मला दुःखात ढकलत होती. शब्द बघा, हे घर वारंवार बनत होते. कोण? माझ्यातील तृष्णा हीच हे घर वारंवार बनत होती आणि वारंवार मला दुःखात टाकीत होती. जन्माला आल्यावर आपल्या वाट्यावर सुख की दुःख येते. एखादं बाळ आपण जन्माला येता आईच्या गर्भातून आलो, सुखानं आलो की रडत आलो? रडत आलो. रडणे सुख आहे की दुःख आहे? बरोबर आहे. म्हणजे जन्मच आपला कसा झाला? दुःखी दुःखी दुःखी. ओके. आणि मधातलं जीवन बी दुःखी 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 आणि मरणाच्या अवस्थेला बी दुःखी दुःखी. म्हणजे संपूर्ण जीवन कसं आहे आपलं? बरोबर आहे. समजत आहे? हे दुःख आम्हाला कोण अनुभव देते? आमच्यातली तृष्णा. मग ती तृष्णा ओळखायला शिका की मला हे जे दुःख होत आहे कशामुळे होत आहे. आपल्या तृष्णा, मुलाच्या प्रति तृष्णा, मुलीच्या प्रति तृष्णा, आईबापाच्या प्रति तृष्णा, पती पत्नीच्या प्रति तृष्णा, घरदाराच्या प्रति तृष्णा, धन दौलत संपत्तीच्या प्रति तृष्णा आहे की नाही आहे? तृष्णेधाव कोणी आम्ही? बुद्ध आपल्याला कशा शोध लावले म्हणतात? तृष्णेचा. की जर मी या संसारामध्ये जन्माला आलो असेल तर तृष्णेनेच मला या संसारामध्ये पाठवलं आणि वारंवार दुःखात ढकलून दिलं वारंवार. मग तिथे जितके जितके त्यांनी जन्म घेतले त्या त्या जन्मात त्यांच्या वाट्यावर सुख जास्त आलं की दुःख? दुःखा जाती पुणंग पुणंग. जेव्हा जेव्हा जन्म घेतो तेव्हा तेव्हा माझ्या वाट्यावर काय ते? दुःख दुःख दुःख. आता प्रत्यक्ष तिला पाहिल्यामुळे तिला नष्ट करण्याचा उपायसुद्धा मला सापडला. ती तृष्णा आहे, ती तृष्णाच वारंवार मला इथे जन्माला घालते, पुन्हा पुन्हा दुःखात ढकलते. आता मला तिचा शोध लागलेला आहे. काय म्हणतात की आता प्रत्यक्ष तिला पाहिल्यामुळे तिला नष्ट करण्याचा उपायसुद्धा मला सापडला. त्या उपायाने मी तिला नष्ट केले आहे. त्या उपायाने मी तिला नष्ट केलेलं आहे. कोणाला नष्ट केलं आहे? तृष्णेला. कोणाला नष्ट केलं आहे? तृष्णेला नष्ट केलं. आता मी मुक्त झालो आहे. आता मी मुक्त झालो आहे. माझं मन तृष्णेला चिटकू शकत नाही किंवा तृष्णा माझं मन चिटकू शकत नाही. मी तृष्णेला माझ्या मनातून खूप खूप लांब, कोसो हजारो किलोमीटर लांब केलेलं आहे. ते माझ्या मनाला स्पर्श करू शकत नाही. कोण माझ्या मनाला स्पर्श करू शकत नाही आहे? तृष्णा. बरोबर आहे की नाही? तृष्णा. आता म्हणतात मी मुक्त झालो आहे, संस्काररहित झालो आहे. माझं चित्त संस्काररहित झाले आहे. संस्काररहित चित्त झाल्याने तृष्णेचा नाश झालेला आहे. आता मी कुठल्याही प्रकारचे संस्कार निर्माण करू शकत नाही. संस्कार कोण निर्माण करते? डोळे, कान, नाक, जीभ, शरीर आणि मन. संस्कार कोण निर्माण होतात? डोळे, कान, नाक, जीभ, शरीर आणि मन. डोळ्याने पाहिलं की विचार येतात की नाही? एखाद्याचं रूप पाहिलं तर चांगलं किंवा खराब विचार आला की नाही आला? संस्कार आला की नाही आला? कानाने जे शब्द ऐकले तुम्ही, चांगले असतील तर चांगले म्हणता, वाईट असले तर वाईट. संस्कार निर्माण झाला की नाही? लोभाचा आणि तृष्णेचा, द्वेषाचा. ओके. नाकाने गंध घेतला, चांगला असेल तर चांगला म्हणता, वाईट असला की वाईट म्हणता. तृष्णा संस्कार निर्माण झाला की नाही? लोभाचा आणि द्वेषाचा. लक्षात आलं? या जिभेवर आम्ही जे काही अन्न खातो, पदार्थ खातो, या रस चाकतो, तिथे चांगला झाला तर चांगला बनतो,
आणि जर चांगला झाला नसेल चांगला म्हणतो, इथूनच संस्कार झाला की नाही, बरोबर आहे. लोभाचा आणि द्वेषाचा. या कायेला जर स्पर्श झाला आमचा, तर त्या कायेला एखादा स्पर्श झाला, पुष्ट पदार्थाचा स्पर्श झाला, वातावरणाचा स्पर्श झाला, थंड हवेचा स्पर्श झाला, गरम हवेचा स्पर्श झाला, तेव्हा पण आपलं मन प्रतिक्रिया करते की नाही, प्रतिक्रिया करते की नाही. अरे यार लय ऊन लागत आहे, उन्हाचे लासत आहे, अरे यार खूप थंडी वाजत आहे, असं म्हणते की नाही. विचार आला की नाही आला, संस्कार झाला की नाही झाला, बरोबर आहे की नाही. मग कोणता झाला? लोभाचा नाही तर द्वेषाचा, लोभाचा नाही तर द्वेषाचा. अशा प्रकारे हे संस्कार बनवण्याचे क्षेत्र आहे, हे संस्कार बनवणारे दरवाजे आहे. याला म्हणतात 6 आयतन. 16 आयतन पच्चया फस्स, म्हणजे 6 आयतन ज्याचा स्पर्श होते. फस्स पच्चया वेदना. वेदना एक तर सुखक वेदना असते, या तर दुःखदायक, म्हणजे चांगला अनुभव येतो, एक तर वाईट. एक तर आपण चांगलं म्हणतो, एक तर वाईट, बरोबर की नाही. असे स्पर्श. तर अशा प्रकारे त्यांनी याचा शोध लावला आणि तिथे त्याने त्या तृष्णेला नष्ट केलं. या तृष्णेचा नाश करण्याचा उपाय म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग, बरोबर आहे. अंतिम काय आलं? आर्य अष्टांगिक मार्ग. आर्य अष्टांगिक असा मार्ग आहे, त्या मार्गाने चालल्याने, त्या मार्गाचा अनुभव घेतल्याने आपण या तृष्णेला नष्ट करू शकतो. सिद्धार्थ गौतमांनी या मार्गावर चालून आपल्या तृष्णेला नष्ट केलं आणि मग इथे जन्म मृत्यूचे चक्र त्यांनी थांबवलं, बरोबर आहे. मग सिद्धार्थ गौतम या मार्गाने चालत गेले आणि ते म्हणाले की मी जसं या मार्गाने चालत आलो, कोणत्या मार्गानं? आर्य अष्टांगिक मार्गानं. जसं मी चालत आलो तसं तुम्हीही येऊ शकता, तसं तुम्ही बी येऊ शकता. जसं मी मुक्त झालो तसा तुम्ही बी मुक्त होऊ शकता, बरोबर आहे की नाही. जसं मी माझ्या मनातली तृष्णा काढली तसं तुम्ही सुद्धा आपल्या मनातली तृष्णा काढू शकता, तृष्णा काढू शकता, या तृष्णेला नष्ट करू शकता. ओके. पण त्याने म्हटलं का मीच नष्ट करू शकलो, तुम्हाला ती नष्ट करता येणार नाही असं बोलले का? नाही. मी जसं मुक्त झालो तसं तुम्ही मुक्त होऊ शकता. मी जसं बुद्ध झालो तसं तुम्ही बुद्ध होऊ शकता. मी जसं सम्यक संबुद्ध झालो तसं तुम्ही सुद्धा सम्यक संबुद्ध बुद्ध बनू शकता, बरोबर आहे की नाही. त्याने असं बाकीच्या इतर धर्मामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या ते सांगितलं का ठामपणे की मीच झालो, माझ्यानंतर कोणीच नाही, असं बोलले का? नाही, बरोबर आहे. त्यांनी आत्मा, परमात्मा, परमेश्वर याला नाकारलेलं आहे. इथे त्यांनी कशाला प्राधान्य दिलं आहे? तृष्णेला. कशाला? तृष्णेला. इथे आम्ही जे जन्म घेतो तर तृष्णेमुळे घेतो, हे बुद्धाला इथे स्पष्ट करायचं आहे आणि ते त्यांनी इथे स्पष्ट केलं आहे. या तृष्णेचा नाश करण्याचा उपाय म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. हा भगवंतांनी लावलेला शोध आहे. या मार्गाने स्वतः जाऊन प्रत्येकजण बुद्धासारखाच मुक्त होऊ शकतो. प्रत्येकजण बुद्धासारखा मुक्त होऊ शकतो. मात्र प्रत्येकाला त्यांनी सांगितलेल्या मार्गाने प्रत्यक्ष चालावं लागेल. प्रश्न बघा कसा आहे त्याचा, विचारलं त्यांनी की या मार्गाला वर चालण्यासाठी मात्र प्रत्येकाला त्यांनी सांगितलेल्या म्हणजे बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने प्रत्यक्ष चालावं लागेल, तेव्हाच ते पोचू शकतात, अन्यथा नाही, बरोबर आहे. या जगात कोणी ईश्वर किंवा बुद्धही या जगात कोणी ईश्वर किंवा बुद्धही तुम्हाला मुक्ती मिळवून देणार नाही. असं वाटेल की बा हे बुद्ध मला मुक्ती मिळवून देतील, पण बुद्ध म्हणतात मीही तुम्हाला मुक्ती मिळवून देऊ शकत नाही. जर कोणी तुम्ही ईश्वर म्हणता की ईश्वर मला मुक्ती मिळवून देईल, तर ईश्वरही तुम्हाला मुक्ती मिळवून देऊ शकणार नाही, बरोबर आहे. मग इथे बुद्ध आपल्याला सांगतात शिकवण पुढची की तुम्ही तिथपर्यंत कसं पोचले पाहिजे, तुम्ही तिथपर्यंत कसे पोचले पाहिजे. तिथे इथे बुद्ध पाली भाषेमध्ये गाथा म्हणतात, तुमेहि किच्चं आतपं अखातारो तथागता पटिपन्ना पमुखन्ति झायनो मारबंधना. जर तुम्हाला या मार्गाने यायचं असेल, बुद्धत्वापर्यंत पोचायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, तर तुमच्यातलं जे मार आहे त्यात माराला तुम्हाला ओळखावं लागेल आणि त्या मारापासून स्वतःची मुक्तता करावी लागेल. काय म्हणते? तपावा तर तुम्हालाच लागवणार आहे. इथे शब्द आला ना, तुमेहि किच्चं आतपं, पाली भाषा आहे. तुमेहि किच्चं आतपं याचा अर्थ होते तू तपावा तर तुम्हालाच लागेल, म्हणजे तुम्हाला ध्यान करावं लागेल, तप करावं लागेल. पुढे काय म्हणतात? अख्खातारो तथागता, म्हणजे हा आपल्याला तारणारा मार्ग तथागत दाखवतात की या मार्गाने तुम्ही चाला. काय म्हणतात? तथागत फक्त मार्ग सांगतात, तथागत फक्त मार्ग सांगतात, बरोबर आहे. आपण बुद्ध धर्म ग्रंथामध्ये पण, बुद्ध आणि त्यांच्या धर्म ग्रंथामध्ये पण हे शब्द तुम्ही वारंवार ऐकले असाल की बुद्ध म्हणतात की मी मोक्षदाता नाही तर मी मार्गदाता आहे. ऐकलं ना सगळ्यांनी
मी मोक्षदाता नाही, मार्गदाता आहे. म्हणजे मार्ग दाखवतात ते की हा मार्ग आहे, या मार्गावर तुम्ही चाला. मी या मार्गावर चालत आलो, तुम्ही सुद्धा या मार्गाने चालायला शिका. या मार्गावरून आरूढ होऊन ध्यान करणारे मारबंधनातून मुक्त होतात. या मार्गावर चालणारे म्हणजे ध्यानाचा मार्ग, विपश्यनेच्या मार्गाने जे कोणी चालतात त्यांना आपल्या चित्तामध्ये उत्पन्न झालेले विकार ओळखता येतात. तृष्णा उत्पन्न असेल तर तृष्णा कोणाच्या प्रती आहे, कोणाच्या स्थितीच्या प्रती, व्यक्तीच्या प्रती, स्त्रीच्या प्रती किंवा पुरुषांच्या प्रती. जेव्हा तुम्ही ध्यान कराल तर तुम्हाला या गोष्टी आपोआप लक्षात येतात. म्हणजे तृष्णा तुमच्या लक्षात येतात. आपणच आपल्याला पाहतो, आपणच आपल्या मनाला पाहतो, आपणच आपल्या मनात येणाऱ्या विचाराला जाणतो. हे विचार कुठून आले, कोणामुळे आले, कोणत्या उद्देशाने आले, काय कारणाने आले, बरोबर आहे. म्हणजे याचा शोध कोण घेऊ शकतो? आपणच. याचा शोध कोण घेऊ शकतो? आपणच. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की तपावत तुम्हाला लागणार आहे. मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवतो. या मार्गावर चालताना या मारबंधनातून तुम्ही बाहेर पडू शकता, याच्यातून तुम्ही मुक्त होऊ शकता. म्हणून तपावत तर तुम्हालाच लागेल. तथागत फक्त मार्ग सांगतात. या मार्गावर आरूढ होऊन ध्यान करणारे, शब्द काय आला? ध्यान करणारे. पुस्तक वाचून म्हणाले का? प्रवचन ऐकून म्हणाले का? नाही. काय? ध्यान मार्गावर चालले तरच तुम्ही या मारबंधनातून मुक्त होऊ शकता. अन्यथा मारानं तुम्हाला असं धरलेलं आहे, जगून ठेवलेलं आहे की तो तुमच्या मनावर त्या माराचं अधिपत्य आहे. तो म्हणतो असं बोल, तसं बोलते. तो म्हणतो असा राग आण, तो राग आणते. तो म्हणतो असं शिवी दे, शिवी देते. अरे एक झापड मारतो. बरोबर आहे. मग आपल्या मनावर कोणाचं अधिपत्य आहे? माराचं. कोणाचं? माराचं. आणि हा जो मार आहे, हा जोपर्यंत तुम्ही ध्यान करत नाही त्या ध्यानाशिवाय तुम्हाला तो मार दिसणार नाही. आता तुम्हाला दिसतच नाही. तुम्ही तर पूर्ण अज्ञानात आहात, अंधकारात आहात. ध्यान तुम्हाला काहीच माहीत नाही. ध्यान तर किती वर्षापासून सांगू राहिलं तुम्हाला, पण कोणीच जायला तयार नाही. आणि कोणीच करायला तयार नाही. मग कोणीच करायला तयार नसेल तर त्या रस्त्यावर चालता येईल का? नाही. या रस्त्यावरून चालण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? ध्यानाच्या मार्गावर चालावं लागेल. रोज ध्यान करायला लागेल. सकाळी संध्याकाळी जेव्हा जेव्हा वेळ मिळते तेव्हा तुम्हाला ध्यान करायला लागेल. ध्यान कोणाचं करायचं आहे? स्वतःचंच करायचं आहे, दुसऱ्याचं करायचंच नाही आहे. बरोबर आहे की नाही? स्वतःच्या मनात येणाऱ्या विचाराचं करायचं आहे, या शरीराचं करायचं आहे, शरीरात होणाऱ्या वेदनेला जाणायचं आहे. बरोबर आहे की नाही? त्या वेदनेला जाणताना मनाची स्थिती काय आहे, म्हणजे मन कोणता विचार करते, लोभाचा करते की द्वेषाचा करते, हे जाणावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे पूर्ण परीक्षण आपल्या मनानं आपल्याला करावी लागेल. या बॉडीमध्येच ते आपल्याला करता येते. आणि म्हणून म्हणतात की तपावं तर मनात लागेल. तथागत फक्त मार्ग सांगतात. या मार्गावर जे कोणी चालणारे ध्यानी लोक असतात तेच लोक या मारबंधनातून मुक्त होतात. अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात गौतम बुद्धाचे चरित्र त्यांच्या सुमित नावाच्या बोधिसत्वापासून सुरू होते. बरोबर आहे की नाही? तर या मार्गावर चालताना या कथाद्वारे माणसे धम्म मार्ग अडवून मुक्त कसे होतील याची त्यांना प्रेरणा मिळते. बुद्धाचे ही जी कथा आपण ऐकतो याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. अरे बुद्ध अशा मार्गाने चालत गेले ना, तर त्याला मी पण चालू शकतो का पाहतो बा, मी चालता येते का मला पाहतो बा, मी म्हणजे एक प्रेरणा मिळते की त्यांच्या जीवनापासून. गौतम बुद्धाचे चरित्र त्यांच्या सुमित नावाच्या बोधिसत्वापासून सुरू होते. त्यांचा पहिला जन्म कोणता दाखवला? बोधिसत्व सुमेध. आणि त्यांच्या सम्यक संबोधी प्राप्तीनंतर महापरिनिर्वाणापर्यंत जाऊन संपते. महापरिनिर्वाण कोणाला मिळते? सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात त्यांना महापरिनिर्वाण बनते. त्यांच्या जन्माची कथा कुठून सुरू होते? बोधिसत्व सुमेध. बोधिसत्व सुमेधापासून त्यांच्या जन्माची कथा होते. आणि सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध झाल्याच्या नंतर महापरिनिर्वाणाला प्राप्त होतात. तिथे त्यांचा जीवनक्रम थांबतो. त्यांचा जीवनक्रम थांबतो, शृंखला थांबतो. हा संपूर्ण कार्यकाल 4 असंख्य 1,00,000 कल्प. शब्द बघा, मी अनेक वेळा हा शब्द तुमच्याकडे मांडला, पण तुम्ही ऐकून ऐकला, ऐकून सोडून दिला असेल, कारण ध्यानी नाही, ध्यानाच्या मार्गावर नाही. तर काय म्हणतात? हा संपूर्ण कार्यकाल 4 असंख्य 1,00,000 कल्प एवढा मोठा आहे. कोणाचा? बोधिसत्व सुमेधच्या जन्मापासून तर समजा सिद्धार्थ गौतमाच्या जन्मापर्यंत, म्हणजे सम्यक संबुद्धापर्यंत किती? 4 असंख्य 1,00,000 कल्प एवढा तो कालावधी आहे. एक कल्प म्हणजे एकावर 140 शून्य. एक कल्प म्हणजे एकावर 140 शून्य इतकी वर्ष घातलेला आहे. एकावर 140 शून्य इतका तो झालेला आहे. हा कालावधी सुमेध बोधिसत्वापासून तर सिद्धार्थ बोधिसत्वापर्यंत असा अनंत
आलेला आहे, अनंत अनंत आलेला आहे. या काळात सुमित बोधिसत्व अनेक जन्म घेऊन या 10 पारमिताद्वारे जनकल्याणासाठी व इतरही प्राण्यांच्या कल्याणासाठी सतत प्रयत्न करीत असतो. स्वतःसाठी पण आणि जीवनामध्ये 10 पारमिता पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो. मग बोधिसत्वापर्यंत जायचं असेल, या बुद्धत्वापर्यंत जायचं असेल, सम्यक संबुद्धीपर्यंत जायचं असेल, या मुक्त व्हायचं असेल तर आम्हाला कोणता मार्ग अवलंबला पाहिजे? पारमिता. कोणचा मार्ग? पारमिता. बरोबर आहे. आणि हा माणूस बघा एवढे जन्म घेत आहे आणि प्रत्येक जीवनामध्ये तो एक एक तरी पारमिता घेऊन चालत आहे, तरी त्याला 4 असंख्य लाख कल्प जन्म घ्यावे लागले. पुण्यकर्म करत येत आहे, सत्कर्म करत येत आहे, पारमिता पण आपल्या जीवनात तो करत आहे, तरी पण तो अनेक जन्मात अनेक ठिकाणी मानवाच्या व्यतिरिक्त पण जन्माला गेले. अनेक ठिकाणी हत्यामध्ये जन्म झाला, हरणामध्ये जन्म झाला, पोपटामध्ये जन्म झाला, मोरामध्ये प्राणी पक्षी. म्हणजे तो माणूस एवढं पुण्यकर्म सत्कर्म आणि पारमिता पुष्ट करत येत आहे, तरी पण तो व्यक्ती प्राण्यामध्ये जाते, पक्षामध्ये जाते. तुमच्या तर काहीच पारमिता नाही. तुमच्या पारमिता आहेत का सिद्धार्थ बोधिसत्वापर्यंतच्या? नाही आहेत. मग जो तो व्यक्ती एवढं सत्कर्म पुण्यकर्म आणि सदाचाराचं जीवन जगत आला, पारमितयुक्त जीवन जगत आला, तरीही त्याला प्राण्याचं जीवन मिळालं, तरीही त्याला पक्षाचं जीवन मिळालं. तुमचं काय? तुम्ही कुठे जाल? तुमच्यात तर काहीच नाही. तुम्ही तर डॉट आहे, झिरो आहे. तुमच्या काय जीवनात आहे? कोणती पारमिता आहे तुमच्यासोबत? कोणची पारमिता घेऊन चाललं तुम्ही? दान पारमिता घेऊन चालले, शील पारमिता घेऊन चालले, निष्क्रमण पारमिता घेऊन चालले, वीर्य पारमिता घेऊन चालले, प्रज्ञा पारमिता घेऊन चालले, शांती पारमिता घेऊन चालले, सत्य पारमिता घेऊन चालले, अधिष्ठान पारमिता घेऊन चालले, मैत्री पारमिता घेऊन चालले, उपेक्षा पारमिता घेऊन चालले. कोणचीच तर पारमिता नाही आहे. मग आपल्या जीवनात कोणतीच पारमिता नाही तर आपण कुठे कुठे जाऊ? कुठे कुठे जाऊ? कोणाला सांगता येते का? कोणी सांगता येते? नाही सांगता येत. ओके. तर आपण कुठेही भटकू शकतो. मग कुठेही. लक्षात आलं? इथे बुद्ध म्हणतात की माझ्या एवढ्या पारमिता असताना सुद्धा मी इकडे गेलो, तिकडे गेलो, या पक्षामध्ये या प्राण्यामध्ये मी तिकडे भटकलो तर तुम्ही भटकू शकता. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की बाबा मी जसं भटकलो तसं तुम्ही भटकू नका, तसं तुम्ही भटकू नका. आणि म्हणून मी जो मार्ग आख्यात केला आहे, जो दाखवलेला आहे, या मार्गावर मी स्वतः चालत आलो आहे. तुम्ही सुद्धा या मार्गाने चालत या मार्गाने चालत या. आता ज्यांना बुद्धावर श्रद्धा विश्वास आहे ते लोक यांच्या मार्गावर चालतात. ज्यांना बुद्धावर श्रद्धा नाही आहे, विश्वास नाही आहे, ते लोक कोणीही चालत नाही. जसे तुम्ही चालतच नाही, श्रद्धाच नाही. किती ज्ञान वाटा, किती ज्ञान पाजा, होठ फक्त ओले करून दाखवता, हो, पण पोटात गेलं का? नाही गेलं. आचरणात आलं का? नाही आलं. म्हणजे आम्ही कसं आहोत? भटकलेले लोक आहोत. पुढे तर काय म्हणतात? ह्या काळात सुमित बोधिसत्व अनेक जन्म घेऊन ह्या 10 पारमिताद्वारे जनकल्याणासाठी व इतरही प्राण्यांच्या कल्याणासाठी, म्हणजे मानव लोकांच्या कल्याणासाठी तर होतेच होते, पण प्राण्यांच्या कल्याणासाठी पण होते, कारण ते त्या जन्मातून आले होते. म्हणून त्यांच्या कल्याणासाठी सतत प्रयत्न करीत असतो व शेवटी सम्यक संबुद्ध होऊन धम्मचक्र परिवर्तन करतो. म्हणजे बुद्ध म्हणतात, सम्यक संबुद्ध म्हणतात, आणि शेवटी ते आपल्या धर्माचं चक्र फिरवतात. बुद्धत्व हे बोधिसत्व काळात गोळा केलेल्या एकूण वेगवेगळ्या शक्तीचा एकंदरीत परिणाम आहे. बोधिसत्वाचं काय काम आहे बा? बुद्धत्व हे बोधिसत्व काळात गोळा केलेल्या एकूण वेगवेगळ्या शक्तीचा एकंदरीत परिणाम आहे. वेगवेगळ्या शक्ती आपण गोळा करतो आणि तो बुद्धत्वामध्ये ते कामी येतो. बोधिसत्वाने मनुष्य आणि इतर प्राण्यांच्या जन्मात, शब्द बघा का आला, बोधिसत्वाने मनुष्य आणि इतर प्राण्यांच्या जन्मात उत्पन्न होऊन प्रज्ञा आणि शील या शक्तीच्या परिश्रमाने गोळा केलेला परिणाम म्हणजेच बुद्धत्व होय. काय बोलले? कोणाच्या लक्षात आहे? बुद्धत्व हे कशाची कोणती शक्ती आहे की त्या शक्तीला गोळा करतात आणि त्या शक्तीतून ते बुद्धत्वापर्यंत पोचतात. काय म्हणतात ते? बोधिसत्वाने मनुष्य आणि इतर प्राण्याच्या जन्मात उत्पन्न होऊन, म्हणजे ते मनुष्य लोकात पण जन्माला आले आणि प्राणी लोकांमध्ये पण जन्माला आले. प्राण्यांच्या जन्मात उत्पन्न होऊन प्रज्ञा आणि शील, 2 गोष्टी आल्या. शील मार्गावर, आणि प्रज्ञा म्हणजे या शरीराबद्दलचं ज्ञान, मनाबद्दलचं ज्ञान, विचाराबद्दलचं ज्ञान. बरोबर आहे? शरीर मन आणि विचार, शरीर मन आणि
विचार याच्यातच आपल्याला प्रज्ञा लक्षात येते. प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. कशाचं ज्ञान? शरीराचं ज्ञान. शरीर हे 4 घटकाचं बनलं आहे, पृथ्वी, अग्नी, जल आणि वायू. मनाचं ज्ञान, विज्ञान, संज्ञा, वेदना आणि संस्कार याचं ज्ञान. हे संस्कार कसे बनतात? संस्कार कसे बनतात? वेदना येतात, त्या वेदनेला पाहताना मी व्याकुळ होतो की आनंदित होतो याचं ज्ञान. मी समतेत राहतो की विषमतेत राहतो याचं ज्ञान. मी मनाचा समतोलपणा ठेवतो का की ठेवत नाही याचं ज्ञान. बरोबर आहे, याचं ज्ञान. तर काय म्हणतात? हे सगळं ज्ञान त्यांनी गोळा करतात आणि त्या गोळा केलेल्या ज्ञानावर ते बुद्धत्व प्राप्त करतात. शील शब्द आला ना, प्रज्ञा आणि शील या शक्तीच्या परिश्रमाने, या शक्तीच्या शीलपणाची एक शक्ती असते, प्रज्ञेची एक शक्ती येते, ती आपल्याला त्याचा अनुभव येतो. जे ध्यानावर लागतात त्याच लोकांना याचा अनुभव येत असतो. म्हणजे ध्यानी नसतात, या ध्यान करत नाही, त्यांना याची काही जाणीव होत नसते. तिथे म्हणतात की प्रज्ञा आणि शील या शक्तीच्या परिश्रमाने गोळा केलेला परिणाम म्हणजेच बुद्धत्व होय. बुद्धत्व अशा तऱ्हेने मानवाची अत्यंत आदर्श परिपूर्णता किंवा व्यक्तितत्वाची परिपूर्ण उत्क्रांतीची दीर्घ प्रक्रिया आहे असे म्हणता येईल. दीर्घ प्रक्रिया बुद्धत्वाची. कोणी बोलला तर तो बनू शकत नाही. बरोबर आहे. सिद्धार्थ गौतम म्हणजे सुमित बोधिसत्वापासून तर सिद्धार्थ बोधिसत्वापर्यंत त्यांचा कार्यकाल कशा प्रकारे त्यांनी आपल्या जीवनामध्ये पारमिता केल्या, कशा प्रकारे त्यांनी शील पालन केलं, कशा प्रकारे त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रज्ञा निर्माण केली, प्रज्ञेला जागवलं आणि त्या प्रज्ञेच्या साह्याने, शीलाच्या साह्याने, त्याच्या शक्तीने ते बुद्धत्वापर्यंत पोचले आणि ते बुद्ध बनले. आणि बुद्ध बनण्यासाठी त्यांना 4 असंख्य 1 लाख कल्पापर्यंत जन्म घ्यावे लागले. जन्मले, मृत्यूला प्राप्त झाले, जन्मले, मृत्यू प्राप्त झाले. त्यांनी किती जन्म झाले असतील? अरबो खरबो जन्म झाले असतील त्यांचे. किती? अरबो खरबो जन्म झाले असतील. आणि या शेवटच्या जन्मात ते सिद्धार्थ गौतमाच्या जन्मात ते मुक्त झाले, बुद्ध बनले, सम्यक संबुद्ध बोलले आणि आपला बुद्धत्व सम्यक संबुद्ध बनल्याच्या नंतर आपला धर्म ते लोकांपर्यंत नेतात आणि धर्माचं चक्र ते फिरवतात. बरोबर आहे. आणि धर्मचक्र फिरवल्याच्या नंतर शेवटी ते महापरिनिर्वाणाला प्राप्त होतात. इथे त्यांची स्टोरी संपली. बरोबर आहे. सिद्धार्थ गौतमाचे जन्म थांबले. बरोबर आहे. जन्म मृत्यूचे चक्र त्यांनी थांबवलं. आम्ही मात्र जन्म घेऊ, मृत्यूला प्राप्त होऊ, जन्म घेऊ, मृत्यूला प्राप्त घेऊ. पण सिद्धार्थ गौतमाने जन्म आणि मृत्यूचे चक्रच टोटल थांबवलेलं आहे. ही शिकवण भगवान बुद्धाची आहे की जे जीवन आपण वारंवार इथे जन्माला येतो, वारंवार जन्माला येऊन वारंवार दुःख आपण बघतो, या दुःखातून बाहेर पडण्यासाठी, या दुःखाला निर्माण करणाऱ्या मारबंधातून बाहेर पडण्यासाठी मी सांगितलेला मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. या आर्य अष्टांगिक मार्गावर तुम्ही चाला, त्याला आपण शील, समाधी आणि प्रज्ञा म्हणतो. या 3 मार्गावर चाला म्हणजे शील, समाधी, प्रज्ञावर चाला म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्गावर चाला. काया वाच्या मनाने त्याचा अनुभव घ्या आणि मुक्त व्हा, या मार्गबंधनातून मुक्त व्हा. या ठिकाणी थांबतो. तुमच्या सर्वांच्या प्रती मंगलकामना. सर्व दुःखातून, भयातून, रोगातून मुक्त हो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची सुस्तीमुक्ती हो, सर्वांना दुःखमुक्तीच्या मार्गाची प्राप्ती होऊन निर्वाणाची प्राप्ती हो, निर्वाणाची प्राप्ती हो, निर्वाणाची प्राप्ती हो. म्हणा साधू साधू साधू. छान छान, खूप छान.